1 2 3 काय लागलं का तुम्हाला? आनंद सर, मी तुम्हाला सांगत होते ना, डोंट अटेम्प्ट, हे असलं काही करू नका. शनया, अरे पण हा दरवाजा आपोआप उघडला कसा? आपोआप नाही उघडलाय, मी उघडलाय. आपोआप नाही उघडलं, श्रेयसने उघडलं. काय तुम्हाला काय वाटलं, मस्करी फक्त तुम्हालाच करता येते? श्रेयस म्हणजे काल मी तुला. सॉरी वहिनी, हा म्हणजे मी मस्करीच केली, पण तुम्हाला दुखावण्याचं इंटेन्शन नव्हतं माझं. हे आनंद सर आणि सौमित्र यांनी खेचली माझी, मग मलाही आयती संधी मिळाली माझा बदला घेण्याची, सो घेतला मी माझा रिव्हेंज. अरे हळू. अरे येड्या, असा कोणी बदला घेतो का? हा, आम्ही तुझ्या पिंकीच्या प्रेमात पाडलं तर तू मला डायरेक्टली जमिनीवर पाडलंस. बाउन्स बाउन्स आहे की ना? खरंच बाउन्स झालं ना? हो, ही सेटिंग हल्ली रे माझी. फक्त तुझी ना अख्ख्या ऑफिसची हल्ली आहे. बाय द वे भाई, किती वाट बघायला लावलीस? हा, किती वेळा सॉरीचे मेसेज केले तुला, आता परत आलास. तुला माहितीये का किती मिस केलंय तुला? पण श्रेयस, थँक्यू सो मच. राधाचा मान राखायला तू आलायस हो ना? करेक्ट. मी त्यांच्यासाठी आणि त्यांच्यामुळेच आलो इकडे. राधिका वहिनींची किंमत नव्हती मला, असं कधीच नव्हतं. फक्त त्यांच्यापासून लांब गेल्यानंतर ती जास्त प्रकर्षाने जाणवली. गुरुसरांच्या तुसडेपणामुळे राधिका वहिनींचं आपलेपण जास्त जाणवलं मला. तिकडे एसबी कंपनीत घुसमट व्हायला लागली होती माझी. नाही म्हणजे फायनान्शियल सिक्युरिटी डेफिनेटली तिकडे जास्त चांगली होती. इथल्यासारखं वातावरण नव्हतं ना. सौमित्र, तुम्हाला विचारलं होतंस ना, राधिका मसालेला मिस करतोस का? 100% मिस करत होतो. आता इथे आल्यानंतर कसं मला माझ्या घरी आल्यासारखं वाटतंय. तुम्हा सगळ्यांना भेटून मला माझ्या फॅमिलीला भेटल्यासारखं वाटतंय. ही फॅमिली, हे माझं घर मिस करत होतो मी. आणि श्रेयस, राधिका वहिनींचा तुझ्यावरचा विश्वास तरी बघ. तू गेल्यापासून तुझ्या खुर्चीवर राधिका वहिनींनी कोणालाही बसायलाही दिलं नाही. त्या म्हणाल्या की श्रेयस आपल्यापासून लांब गेलाय, पण तो परत येईल. मी त्याला परत घेऊन येईन. हा, सध्या तो चिडलाय, वाट चुकलाय, पण नक्कीच तो येईल परत. तुटला नाही आपल्यापासून. ये हळू. या सर, तुम्ही म्हणाला होता की श्रेयस आला की तुम्हीच याला या खुर्चीवर बसवणार. या, ऑल युअर्स. थांब बाई. ओके श्रेयस, ये बस. सावकाश सावकाश बस. श्रेयस, अरे तू
वहिनी, आय एम सॉरी. मी चिडलो होतो, हर्ट झालो होतो. पण तरी तुमच्यापासून लांब जायला नको होत. राधिका मसाले सोडायला नको होत. मी चुकलं माझं. आय एम सॉरी. श्रेयस, वेडायस का? आपल्या माणसांना कोणी सॉरी वगैरे म्हणतं का? तू आलास परत, यातच सगळं आलं. तुला सांगू का, आता माझ्या माणसांवरचा विश्वास अजूनच वाढलाय, पक्का झालाय. आता आलायस ना, झालं गेलं विसरून जा आणि नव्याने सुरुवात कर. हो, आणि त्यासाठी आजच्यापेक्षा दुसरा चांगला मुहूर्त असू शकत नाही. तुम्ही सगळे तयारीला लागा. हो. भटजी कुठपर्यंत आले ते मी बघून येतो. अरे काका, ते तुम्ही 5 मिनिटं आधीच सांगितलं ना की 15-20 मिनिटात येतोय तो. अरे हो, पण अजून आलं नाही, ते बघायला पाहिजे ना. इकडे इकडे काल रात्री काय झालं? पाऊस आला होता. नाही, पाऊस जाऊ दे, फोन आला होता का? काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स? कोणाचा? अरे कोणाचं काय? तू सांगितलं ना काहीतरी कामाचं, असं काय करतोस रे? ते शनाया, तुला खरं सांगू? हो, खरंच सांग. बघ, तू घाबरू नकोस प्लीज. मी का घाबरेन? नाही, कारण राधाला पण माहित नाहीये म्हणून. एक नरभक्षक टोळी आहे. काहीच कळलं नाही. दोन्ही शब्दांचा अर्थ सांग. नरभक्षक म्हणजे माणसं खाणारी माणसं, आणि टोळी म्हणजे खूप सारी माणसं जी माणसं खातात. त्यांच्याबरोबर मी काम करतो. त्यांचा मला फोन आला होता जंगलामधून की एक उंच मुलगी हवी आहे. महिन्याभराचं जेवण आहे आमचं. म्हटलं पाठवतो, आणि आता मी तुला पाठवणार आहे त्यांच्याकडे. हे जाऊ दे सर, जा ना सांग. अगं मजा केली ग. अगं काय तुला लगेच सगळं जाणून घ्यायचंय? जरा सस्पेन्स वगैरे ठेवूया ना. कसला सस्पेन्स? मी रात्रभर सस्पेन्स मध्ये होते. सांग ना बोक्या आता. बरं बरं, सांगतो. हे बघ, काय सस्पेन्स, मी तरी ताणणार. त्यांचाच फोन आला. रोनिल ब्रो, गुड मॉर्निंग. काय गुड न्यूज? काय? अरे शनाया ना, ती तर काय बाई चलता फिरता एंटरटेनमेंट आहे. ओके, खरंच ग्रेट. नाही, कळव, आरामात कळव. मी वाट बघतो. ओके, बाय. थँक्यू ब्रो, थँक्यू. थँक्यू. काय झालं? चलो, सही आहे ब्रो. काय सही आहे ब्रो? एवढ्यात कशाला सांगू? थांब ना जरा, आरामात सांगतो ना. काय काही आहे? आरामात काय सांगतो? किती आरामात सांगते? सांग ना प्लीज. सांगतो. कसं आहे शनाया, काल रात्री आपलं बोलणं झाल्याप्रमाणे मी त्यांना फोन केला. अरे यार, सगळं नको सांगू. आता काय झालं तेवढं सांग प्लीज. सांगतो. हे बघ, काय ही जी माणसं आहेत ना, म्हणजे त्यांनी मला विचारलं होतं. त्यांना मी तुझं लाईव्ह सेशन जॉईन करायला सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी तुझं लाईव्ह सेशन जॉईन केलं होतं. त्यांच्या संपूर्ण टीम कडून तुझं नाव फायनल झालेलं आहे. आता फक्त त्यांचा कोणीतरी दिल्लीत एक म्हणे बॉस असतो, बिझनेस हेड वगैरे, त्यांना तो व्हिडिओ पाठवलाय. त्याने अप्रुव्हल दिलं की डन. किती भारी. म्हणजे काहीतरी घडतंय. पण तरी मला अर्धच कळलं. मला पूर्ण कळलंच नाही ना अजून की काम काय करायचंय नक्की. हे तर सांग मला. असं पूर्ण कळेपर्यंत किती वचवच करत राहतेस ना तू. सांगतो. हे बघ, हा एक रेडिओ चॅनल आहे. ऐकून तर घे पूर्ण. अतरंगी नावाचा रेडिओ चॅनल आहे. मला माहिती आहे तुला? हो, किती भारी आहे. तो नवीनच सुरू झालाय ना. कंटेंट काय सॉलिड असतं त्यांचं. येस, त्यांचाच एक नवीन शो येतोय. म्हणजे आता तू हे जे काम करतेस ना, लव्ह टिप्स वगैरे, तशाच टाईपचा त्यांचा एक नवीन शो येतोय, लव गुरुवाला. त्याच्यासाठी ते आरजे शोधतायत. ऐकून तर घे पूर्ण. तर हा जो मला फोन आला होता रोनिल, तो तिथे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे त्या रेडिओ चॅनलला. तर त्याने मला मध्ये विचारलेलं, तुझ्या ओळखीची कोणी आरजे वगैरे आहे का? आरजे म्हणजे कोणी अशी स्मार्ट बोलणारी, शी बोल्ड अँड ब्युटिफुल. आता आरजेसाठी ब्युटिफुल का हवी असते मला माहित नाही, पण त्याने मला विचारलेलं. तर तेव्हा काय मला माहित नव्हतं तुझ्यात हे टॅलेंट आहे. पण अचानक तू त्या दिवशी विचारलंस मला की मला काम हवंय, काय असेल तर सांग. मला ते क्लिक झालं, म्हणून मी त्याला लगेच फोन केला आणि त्याला सांगितलं की काय रे बाबा, तो आरजेचा सर्च ऑन आहे का? तो म्हणाला येस ऑन आहे. म्हणून मग मी त्याला सांगितलं की शनाया सबनीस नावाची एक मुलगी आहे, तिच्या हँडलवर जा. आता ती लाईव्ह येणार आहे, तिचं लाईव्ह सेशन जॉईन करा.
म्हणून त्या रोनिल आणि त्या संपूर्ण टीमने तुझं लाईव्ह सेशन जॉईन केलं आणि जो काय आउटपुट आहे तो तुझ्या समोर आहे ना भाई. म्हणजे मी आरजे होणार आता. किती वाजता मी आरजे होणार आहे. भूषण मी आता काय करू, मला काही कळत नाही. कसं ओरडतेस? कुठे होता पण शनाया? ते ऑफिस राधिका मसाल्याच्या ऑफिस मध्ये काय करतेय? आणि जरा थांब ना, फायनल कळू दे त्यांच्याकडून. आधीच उगाच बभरा करू नको. काय बभरा करू नको. What is बबरा? तुला खरंच बभरा म्हणजे काय माहित नाही? नाही माहिती मला. बभरा म्हणजे विचित्र. हा लक्षात ठेवा हा आणि वापर लगेच. हा. तुला काय अजून मराठीचे क्लास घ्यायचे तुझे? नाही आता तू फक्त मला आरजे बनव यार, काय बन जाईल. नाही, मी कोठे बनवणार तुला आरजे? तर नाही, सिरियसली हे जे काय तुला मिळणार आहे ना, तुझ्या टॅलेंटवर मिळणार आहे आणि तुझ्या टॅलेंटमुळेच तू मोठी सेलिब्रिटी सुद्धा होणार आहे. बस बोक्या बोलला, विषय संपला. नाही, विषय संपला नाही. पार्टी दे आधी, मगच विषय संपला. देईन ना पार्टी, दिन तू मागशील देते. मागशील ते देशील. हा. बघा बबरा चेहरा चेंज करा की. आणि आता बोल. काही नाही, मला फक्त प्रॉमिस हवंय तुझ्याकडून. ही प्रॉमिस फक्त? स्वस्त आहेस तू, बोल. सिरियसली ऐक ना शनाय. शनाय, तुला माहितीये राधा माझ्या आयुष्यात किती महत्वाची आहे आणि तिच्या आयुष्यात तिच्या जवळची माणसं महत्वाची असतात. आणि आता त्या माणसांमध्ये तू सुद्धा येतेस. त्यामुळे राधाची साथ यापुढे तू कधीही सोडणार नाहीस, तिचा विश्वासघात करणार नाहीस, असं प्रॉमिस हवंय मला तुझ्याकडून. कारण राधा तशी खूप स्ट्रॉंग आहे ग. कुठल्याही परिस्थितीवर तिला मात करता येते, पण जेव्हा तिची जवळची माणसं तुटतात ना, तेव्हा कोलमडून पडते ती. आणि हे तुला माहितीये, श्रेयसच्या बाबतीत पण बघितलेस तू. तो राधा स्ट्रॉंग राहावी असं तुला पण वाटत असेल तर तिची साथ कधीही सोडायची नाही, कधीही तिचा विश्वासघात करायचा नाही, असं प्रॉमिस हवंय मला. आणि राधा जर स्ट्रॉंग आहे तर भाई सौमित्र पण स्ट्रॉंग आहे. आणि राधा आणि तू स्ट्रॉंग म्हटल्यावर मी पण स्ट्रॉंग ना. तू काळजी करू नको, मी तिला कधीच हर्ट करणार. प्रॉमिस. प्रॉमिस. अरे वैद्यगुरुजी, हे आज आपल्याकडे पूजा सांगायला आलेले आहेत. पूजेची तयारी जवळजवळ होत आलेली आहे आणि आज आपले आनंद शहा पूजा करणार आहेत. तेव्हा आपण पूजेची तयारी पूर्ण करायला जरा थोडी मदत करूया सगळ्यांनी. चला गुरुजी. आलो मी. श्रेया ऐक ना, तू लवकर परत आलास, गुड डिसिजन. हा तू माझं कौतुक करतेस, हा मग माझ्याबद्दल चांगलं बोलतेस तू. चांगलं बोलते काय बोलतो रे? एवढ्या टिप्स कोणी दिल्या होत्या? नाही, सगळ्यांसमोर नको तो विषय. सॉरी. तो मुद्दा हा आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपल्या बरोबर चांगली घडते तेव्हा आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी चांगल्याच घडायला लागतात, असं मला लक्षात आलंय. हो रे, मी राधिकाला भेटल्यापासून माझ्यासोबत पण सगळं चांगलंच होतंय. तुला माहितीच असेल ना, तू एवढी वर्ष काम करतो तिच्यासोबत, पण आम्ही दोघींना पोल जपाट होतो, पण आता बेस्ट फ्रेंड्स आहोत. आणि तू, आय कॅन कॉल यू माय फ्रेंड नाव. रिअली? या. ओके. सो तुला हे लक्षात येते का की राधिका वहिनी त्यांची जुनी माणसं जपतात पण नवीन माणसं जोडतात. हो. आणि ती नवीन माणसं जुन्या माणसांना जोडतात. हा? कळलं? हेच हवं होतं मला. चला, आरती झाली, आता प्रसाद कोण वाटणार? मी वाटते. एवढी मॉडर्न शनाया आज इतकी संस्कारी कशी काय झाली? ओ पन्नू, मॉडर्न लोक संस्कारी नसतात आणि संस्कारी लोक मॉडर्न नसतात, हे कोणी सांगितलं तुम्हाला? आणि आजचं म्हणाल तर मराठमोळा अटायर आहे ना, म्हणून जरा वागते पण तशी. प्रसाद थँक्स. थँक्यू. वा वा वा. अरे वा बाप्पा, आज सगळ्यांना आशीर्वाद तर देतोच आहेस तू, पण काहींना जरा बुद्धीची पण गरज आहे रे, ती सुद्धा दे ना, म्हणजे भलं होईल त्यांचं. हो रे देवा, खरंच असं कर. पण एक प्रॉब्लेम आहे, त्याचा सगळा स्टॉक ना तुझ्यावरच संपेल. थांब, मी तुझ्यासाठी स्पेशल रिक्वेस्ट करते. देवा एक काम कर, ह्या माणसाला ना सद्बुद्धी दे. याला करणार नाही म्हणून सोप्या भाषेत सांगते, जरा अक्कल दे याला. पाहिलंच देवा,
हा म्हणजे कसं आहे ना, ज्यांचा बुद्धीशी काही संबंधच नव्हता आता ते माझी अक्कल काढतायत. वा वा. आहे कुठे काढायला? दाखवू तुला अक्कल? अक्कल दाखवायला आल्यास इथे? नाही, मला तर काय रितसर निमंत्रण आहे ना. तुमच्या राधिका मॅडमनी स्वतः बोलवलंय आम्हाला, म्हणून आलोय आम्ही. तू बोलवलंस नाही ते? हो शन्या, तू आता शांत राहा. पण यांना कशाला? शन्या, हे बघ आपल्याकडे म्हणतात अतिथी देवो भव. देव? यांच्यात देव दिसतोय का तुला आता? झालं मग संपलं सगळं. शन्या, मी तुला सांगितलं ना शांत राहा म्हणून. हा हो हो आलो आलो. ओके हा वहिनी मीडियावाले आलेत. द रिसिव्हर. हो हो. अरे बापरे, मीडियावाले. पाहिलंच माया, साधी पूजा आहे ऑफिसमध्ये तर मीडियावाले बोलवलेस. नाही, बाकी वेळेला तूच म्हणत असतेस ना, मला बाई प्रसिद्धीची अजिबात हाव नाही, मला नकोच वाटतं ते, कशाला उगीच लोकांसमोर. आणि आज म्हणजे डायरेक्ट मीडियाच बोलवलंय एवढ्याशा गोष्टीसाठी. गुरुनाथ, राधिका वहिनींनी तुम्हाला इथे साध्या सरळ सोप्या स्वच्छ इथून बोलवलेले, पण तरी तुम्हाला जर वाकड्यातच शिरायचं असेल तर तुम्ही निघू शकता. सर जाऊ द्या ना, त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. काय आहे, आज आपल्याला कोणत्याही गोष्टीपेक्षा आपली अनाउन्समेंट जास्त महत्वाची आहे. हो, त्यासाठीच तर हा सगळा खटाटोप चाललाय. किती गोड ना माया, पाहिलंच. नाही, बाकी वेळेला दर वेळेला लोकांना सांगायचं की बोला तुम्ही गुरुनाथ बद्दल बोला, आणि असं सगळ्यांसमोर नका नका असं नका बोलू, बरं वाटतं का ते? कसं जमतं का राधिका तुला? एवढी नौटंकी कशी जमते? मला ना दरवेळेला कमालच वाटते. गुरुनाथ, मला तुमच्याशी वाद घालण्याची अजिबात इच्छा नाहीये. तुम्ही प्लीज शांत राहा. काय मीडियावाले आलेत, थोडा वेळ कोऑपरेट करा. थोड्या वेळाने मी अनाउन्समेंट करणारच आहे. आकाश दादा, यांची व्यवस्था बघा ना प्लीज. ठीक आहे. शनय, तू आतमध्ये, मला जरा महत्वाचं बोलायचं. ये. या व्यवस्था बघा. या सर प्लीज. वेलकम सर, वेलकम मॅम. बसा, आणि काही हवं असेल तर सांगा, मी इथेच आहे. काय नाही लागणार बाळा, जा तू. हे आमचंच आहे सगळं. ओके सर, थँक्यू थँक्यू. हॅलो, हे लागलं तर सांगा, मी आहे तुमच्या पाठीशी उभा. अरे मिस्टर गुरुनाथ सुभेदार, मी तुम्हाला एवढं रिस्पेक्ट देऊन बोलतोय आणि तुम्ही इतकी वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम करताय, पण एक साधी गोष्ट लक्षात येत नाही का तुमच्या कंपनीचा बोर्ड ऑफ डिरेक्टर तुमच्या समोर उभा आहे, पण साधं उठून गुड मॉर्निंग विश करणंही जमत नाही तुम्हाला? गुड मॉर्निंग सर. ॲटिट्यूड यार. गुड मॉर्निंग, थँक्यू. गुरुनाथ सुभेदार, यांना माहित नाहीये का? म्हणजे मी त्याच कंपनीचा बोर्ड ऑफ डिरेक्टर आहे ते का? सोडली एसबी कंपनी यांनी? हो, सीईओ मॅडम, गुड मॉर्निंग. काय मिस्टर बोर्ड ऑफ डिरेक्टर का? आहे ना. म्हणजे आहेत ना कंपनीमध्ये, इथे नाही. आणि इथे मी एसबी ग्रुप ऑफ कंपनीचे सीईओ म्हणून आले नाहीये. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. ओ स्टील तुझा इगो हर्ट झाला असेल नाही का? मग काय काढून टाकणार आहेस कंपनीमधून? हा प्लीज गो हेड. मी काय वेडा आहे का? वेडा आहे का मी तुला कंपनीतून काढायला? नाही, तू आता आपलं काही गुड मॉर्निंग मला विश केलं नाही म्हणून मी तुला काढून टाकेन का? माया, मला हे पण माहितीये, बाकी तू कितीही म्हणजे कशीही असलीस तरी पण एफिशियंट एम्प्लॉई आहेस ना एसबी कंपनीची. तुला जर काढून टाकलं तर एसबी कंपनीचं केवढं मोठं नुकसान होईल. नाही, काही झालं ना तरी मी काढणार नाही. नको करूस तू गुड मॉर्निंग. मी काय करेन, मी ते रोज ते फुलांचे मेसेज असतात ना गुड मॉर्निंग वाले, ते करत जाईन तुला. हा, तुमच्यासाठी काही थंड आणू? पेढा? Useless.